लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। मी शिंदखेडा शहराचा तोच रस्ता, तुमच्या रोजच्या जीवनाचा न बोलणारा साथीदार, तुमच्या घाई गडबडीचा साक्षीदार, तुमच्या स्वप्नांना, संघर्षांना आणि आशांना जोडणारा एकमुख धागा। कधी तुम्ही मला शिवपत म्हणतात, कधी राजपत, पण खरं सांगू का, माझ्यासाठी नावे महत्त्वाची नाहीत। माझ्यासाठी महत्त्वाचं आहे तुमचं सुरक्षित चालणं, तुमचा सुलभ प्रवास। भगवा चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मी पसरलोय। दररोज हजारो पावलांचा भार उचलतो। शाळेत जाणारी लेकरं, कामावर धावणारे हात, स्वप्न पाहणारी तरुणाई, सगळ्यांना मीच मार्ग दाखवतो। पण आज माझी अवस्था पाहून मलाच लाज वाटते। खड्ड्यांनी भरलेलं माझं अंग, धुळीने झाकलेलं माझं अस्तित्व, पावसात चिखल, उन्हात धूर, मीच माझ्या लोकांना त्रास देतोय, ही वेदना मला असह्य होते। पूर्वीही मला अतिक्रमणाच्या विळख्यात अडकवलं गेलं। रेसिडेन्शियल आणि कमर्शियल अतिक्रमणावर चर्चा रंगल्या, पण माझं खरं रूप कोणी पाहिलंच नाही। आता माझं कॉन्क्रिटीकरण होणारे म्हणे, माझ्याबद्दल योजना आखल्या जात आहेत, कोट्यवधींचा निधी मंजूर झालाय म्हणे। हे ऐकून मनात आशेचा किरण उजाडला। पण एक प्रश्न उभा राहतो, हे सगळं खरंच प्रामाणिकपणे होईल का? माझ्या कडेला उभे असलेले छोटे दुकानदार, त्यांची स्वप्न, त्यांचा संसार अतिक्रमणाच्या नावाखाली उद्ध्वस्त होणार का? की योग्य तो न्याय मिळणार? मी कोणाच्याही विरोधात नाही, ना दुकानदारांच्या ना प्रशासनाच्या। मी फक्त न्यायाचा आहे, मी फक्त विकासाचा आहे। म्हणूनच माझी तुम्हाला एक आर्जवी विनंती आहे, काम सुरू झालं की फक्त पाहू नका, नजर ठेवा। माझ्यावर होणाऱ्या कामावर लक्ष ठेवा। ठेकेदार काम नीट करतोय का ते पहा, वर्क ऑर्डर तपासा, सिमेंटची गुणवत्ता, लोखंडाची कंपनी, सगळं तपासा। मी मजबूत व्हावं, टिकाऊ व्हावं, ही जबाबदारी फक्त प्रशासनाची नाही, तुमची देखील आहे। कारण मी मजबूत झालो तर तुमचा प्रवास सुरक्षित होईल, तुमच्या शहराचा विकास वेगाने होईल। आणि हो, शहरातील पाकिटधारी मंडळींना माझी विनंती आहे, या वेळेस तुम्ही सुद्धा पाकिट नाकारा आणि मला गुणवत्तेनुसार बनवा। तुमची येणारी पिढी तुमचं नाव काढेल हे मात्र निश्चित। माझ्या कडेला चालणाऱ्या महिलांसाठी, वृद्धांसाठी सार्वजनिक शौचालय, स्वच्छतेच्या सुविधा या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत। विकास फक्त सिमेंटचा नसतो, तो माणुसकीचा असतो। मला सुंदर बनवा, पण कोणावर अन्याय करू नाही। मला मजबूत बनवा, पण भ्रष्टाचाराच्या वाळूवर नाही। मला विश्वास आहे माझ्या शिंदखेडा शहरातील जागरूक नागरिकांवर, निर्भीड पत्रकारांवर आणि सत्यासाठी उभं राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर। कारण मी फक्त रस्ता नाही, मी तुमच्या शहराची ओळख आहे, तुमच्या प्रगतीचा पाया आहे, तुमच्या भविष्याचा मार्ग आहे। म्हणून मला श्रेयवादात अडकवू नका, मला राजकारणात ओढू नका। मला फक्त चांगला, मजबूत आणि सर्वांसाठी उपयुक्त बनू द्या। पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी एका नव्या विषयासोबत। तोपर्यंत नमस्कार। मुख्य संपादक भूषण पवार। लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज।